आदरणीय विचारमंच आणि विचारमंचावर उपस्थित सर्वांना नमस्कार। आणि समोर उपस्थित ग्रंथालय जी वाचन चळवळ जी चालवली जाते आणि आहे, तर त्याचे सर्व आदरणीय ग्रंथपाल सर मॅडम आणि त्या ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद। दुपारची वेळ आहे, जेवणाची पण वेळ आहे। मुळात हे सत्र परिसंवाद आता 1 वाजता संपलं पाहिजे होतं, ते आता 1 वाजता सुरू करतोय मी। तसा हा CSR विषय जो आहे खूप मोठा आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण अखंड दिवस आपण 2 सत्रामध्ये बोलू शकतो। इतका वेळ आता उपलब्ध नाही आहे, पण कमी वेळात आपण बऱ्यापैकी मी असं उद्देश ठेवून बोलतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातून किमान CSR म्हणजे काय आहे, कसा चालतो आणि आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो ह्याच्या संबंधीची माहिती पर मी देण्याचा प्रयत्न करीन। भविष्यात ज्यावेळी कधी अधिवेशन असेल अगदी तालुका स्तर किंवा जिल्हा स्तर आणि तिथं अधिकचा वेळ मिळाला तर निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन। मुळात मी जो विषय आता हाताळतोय त्यातलं जो बोलणारे मुद्दे आहेत ते निवेदिकांनी बरेच कव्हर करून घेतले। मला जे सांगायचं होतं ते त्यांनी बरंचसं सांगितलं, पण असो ओघामध्ये हे सगळं होत असतं। तर मुळात विषय सुरू होतोय CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे सामाजिक सामुदायिक उपक्रम। तर असा हा उपक्रम की मुळात कंपन्या ह्या बनलेल्या आहेत, कोणतीही, मग ती प्रायव्हेट लिमिटेड असो कंपनी किंवा पब्लिक कंपनी म्हणून, म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक कंपनी म्हणतो, तर ह्या बनतातच ह्याच्यासाठी की त्यांनी प्रॉफिट कमवावं। आणि प्रॉफिट कमवतात कोणाच्या याच्यावरती, तर आपल्या तुमच्या माझ्यासारखे जे लोक तिथं आपला टाइम किंवा वेळ व्यतीत करतात त्याच्यातून। त्यानंतर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की हे सगळं ते कमवत आहेत, पण कंपनी ज्यावेळी फायदा कमवत असते, पण फायदा कमवता कंपनीच्या काही धोरणांमुळे म्हणू किंवा काही गोष्टींमुळे समाज हा अफेक्ट होत असतो। अफेक्ट म्हणजे परिणाम होत असतो। जसं की अगदी इथलंच उदाहरण घ्यायचं झालं तर कारखाना चालवला जातो, साखर कारखाना। तर साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरांडीतून जो काही बारीकशी निघते, तर बऱ्याच जणांचे व्हाईट शर्ट खराब झाले आणि माझ्यासारख्याची पॅन्ट पण खराब झाली। तर अशा प्रकारे कंपन्यांमुळे, विविध कंपन्यांमुळे, मी फक्त इथलं उदाहरण म्हणून दिलं, नाहीतर तुम्ही म्हणाल आमच्या इथे येऊन आमच्याच कंपनीला नावं ठेवताय तुम्ही, तसं काही उद्देश नाहीये। उदाहरणासाठी म्हणून त्या कंपनीचं कारखान्याचं नाव घेतलं मी। तर अशा बऱ्याचशा कंपनीजमुळे समाजाला हानी पोहोचत असते आणि ती कुठंतरी भरून निघाली किंवा आपण समाजाचं उत्तरदायित्व लागतो। आणि म्हणूनच तत्कालीन सरकारने 2003 सालामध्ये कंपनी ऍक्ट आणला आणि त्या कंपनी ऍक्ट मध्ये सगळ्या कंपन्यांना बंधनकारक करून ठेवलं की तुम्ही तुमच्या नफ्याच्या 2% रक्कम ही समाजाच्या उन्नतीसाठी दान करावी। कारण असंच जर आव्हान केलं दान करावं तर कोणीही दान करायला तयार होत नाही। पण ज्यावेळी सरकारच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण कायदा करत नाही आणि कायद्याच्या चौकटीत आणून त्यांच्या मानगुटीवरती म्हणून बसून करत नाही, तोपर्यंत हे लोक काही ह्यांचा प्रॉफिट किंवा फायदा नफा देणार नाही। त्याच्यामुळे 2013 ला कंपनी ऍक्ट मध्ये CSR ही संकल्पना आली आणि CSR संकल्पना येते वेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन बनवले। तर सेक्शन 7 नुसार 135 जे शेड्यूल 7 नुसार त्याच्यामध्ये जे बनवले गेले नियम, तर त्या नियमावलीच्या शेड्यूल 7 मधल्या 135व्या सेक्शन नुसार CSR ला मॅन्डेट करून ठेवलं की तुम्ही आता हे सगळं करायचं। तर आता हा CSR कुठल्या घटकांसाठी दिला जातो, तर सगळ्यात पहिल्यांदा घटक सुरू होतो तो असा आपण म्हणूया की भूकबळी म्हणजे जेवणामुळे जे लोक जेवण न मिळाल्यामुळे मयत होतात ते। दुसरा घटक प्रकर्षाने लक्षात आला माल न्यूट्रिशन, म्हणजे ज्याला आपण कुपोषण म्हणतो। तिसरा घटक लक्षात आला एज्युकेशन म्हणजे शिक्षण। आता शिक्षणामध्ये सुद्धा CSR मध्ये फंड कसा दिला जातो, जसं पाटील साहेबांनी मगाशी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं
की अमुक अमुक एका शाळेला ICICI बँकेने 24 संच दिले. तर असा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत की त्या शिक्षणासाठी आपला CSR फंड करतात, खर्च करत असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात, म्हणजे शाळेच्या बांधकामापासून ते शाळेमध्ये लागणाऱ्या वस्तूंपर्यंत. त्यानंतर आहे शेतीसाठी दिलं जातं, पाण्यासाठी दिलं जातं. त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंट म्हणून म्हणजे महिलांच्या सबलीकरणासाठी दिला जातो. असा खूप वेगवेगळे घटक CSR मध्ये नमूद केले. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की मगाशी मी म्हणालो बोलण्याच्या ओघात की CSR सगळ्या कंपन्यांना मॅन्डेट आहे का. आणि आदरणीय पाटील सरांनी पण मला बसतेवेळी प्रश्न विचारला की सर MIDC मधल्या सगळ्याच कंपन्यांना CSR असतो का, बरोबर ना. बरोबर. तर असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किंवा कागल गडिंग्लज मधून स्पेशली जे येत आहेत, करवीर मधून येतात, त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या तालुक्यामध्ये MIDC आहे. तर तिथल्या सगळ्या कंपनीना आहे का, तर नाही. CSR हा मुळात 3 गोष्टींमधून येत असतो. कंपन्यांना कुठे कुठे तो वापरला जाऊ शकतो किंवा त्यांना सांगितलेलं आहे. एक तर त्या कंपनीचा जो नेटवर्थ आहे, जी निव्वळ संपत्ती म्हणतो कंपनीची, तर ती जवळजवळ 500 करोड असावी. कुठलीही कंपनी ही 500 करोडची तिची जर स्वतःची संपत्ती असेल तर दे आर एलिजिबल फॉर CSR, म्हणजे ते CSR साठी पात्र आहेत आणि त्यांनी CSR साठी फंड हा द्यावाच लागणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या कोणत्या कंपनीचा टर्नओव्हर, ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो इंग्लिशमध्ये, तर तो टर्नओव्हर 1000 करोडच्या पुढे असेल तर त्या कंपनीला सुद्धा. आणि तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ज्या कंपनीचा फायदा गेल्या 3 आर्थिक वर्षापासून 5 करोड आणि 5 करोडच्या पुढे आहे, अशा कंपनींना CSR द्यावा लागतो. म्हणजे 3 गोष्टी तुमच्या लक्षात येतील की CSR साठी तुम्हाला कंपन्या कशा शोधायच्या. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः ग्रंथपाल आहात म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतोय असं की सगळ्यांनी अॅन्युअल रिपोर्ट वाचायला सुरू करा. अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे मराठीत काय म्हणतो, वार्षिक अहवाल. जो प्रत्येक तुमचा सुद्धा अॅन्युअल रिपोर्ट असतो. प्रत्येक संस्था, कंपनी जे जे आहेत, धर्मादाय पासून कंपनी ऍक्ट मध्ये, त्या सगळ्यांना अॅन्युअल रिपोर्ट बनवावा लागतो. ज्यावेळी तुम्ही वार्षिक अहवाल वाचाल त्याच वेळी कळेल की तुमच्या भागातली कोणती कंपनी ही CSR मध्ये आहे. आणखीन सुटसुटीत ह्याला करायचं झालं तर भारतामध्ये 2700 कंपनी ह्या CSR मध्ये येतात आत्ताच्या डेटानुसार किंवा माहितीनुसार. आणि तुमच्या माहितीस्तव असं सांगेन की जसं मगाशी आदरणीय दायमिडे सरांनी सांगितलं की प्रतिष्ठानकडून बराचसा निधी आहे, तो ऐकत होतो त्यावेळी मला प्रश्न पडला की एवढा जर निधी आहे तर मग CSR ची किंवा मी ते याची काही गरज नाहीये. पण त्यानंतर बरंचसं कळायला लागलं की पुढे पुढे जाऊन कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये जे खूप सारी ती प्रक्रिया म्हणून क्लिष्ट असते, त्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये आपण अडकतो, पूर्तता होत नाही आणि आपण पाठीमागे राहतो. तरीही मला वाटतं देशपांडे सरांनी उल्लेख केला की गडिंग्लज तालुक्यामध्ये 10 ग्रंथालयांना प्रतिष्ठानचा निधी आहे. चांगली गोष्ट आहे. जेवढे 637 असतील त्या सगळ्यांनाच मिळावा. आता गंमत अशी आहे की भारतामध्ये आपण म्हणतो की लायब्ररी म्हणजे ग्रंथालय किंवा वाचनालय चालवणं ही चळवळ आहे आणि या चळवळीतले तुम्ही सगळेजण खंदे कार्यकर्ते आहात. मग अगदी जे माझ्या वयाचे असतील किंवा पाटील साहेबांच्या वयाचे असतील किंवा आणखीनही त्याच्या किंवा मिडल एज मधून म्हणून, पण ग्रंथालय चालवताना सगळ्यांना अडचणी येत आहेत. आणि स्पेशली जो विभाग आहे ग्रंथालय संचनालय, ज्यांच्या संपर्कात आम्ही सुद्धा आहोत, तर बऱ्याच वेळा शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये म्हणू किंवा वेगवेगळ्या अटी शर्तींमध्ये म्हणू आपल्याला तो फंड वेळेत प्राप्त होत नाही किंवा अपुरा पडतो, ज्याला आपण तोकडं असं सुद्धा म्हणतो. पण आता ह्याच्यावरती सोल्युशन काय, तर ह्याच्यावरती सोल्युशन मला असं वाटतं की प्रत्येक ग्रंथालय हे सक्षम व्हावं. कारण सध्या गेल्या जर तुम्ही 20 वर्षांपासून किंवा 10 वर्षांपासून 5 वर्षांपासून जर विविध बातम्या जर बघत असाल आणि आकलन क्षमता जर ठेवत असाल वेगवेगळ्या येणाऱ्या बातम्यांमधून, तर कुठल्याही सरकारचं धोरण आता हे सध्या प्रायव्हेटायझेशन कडे चाललेलं आहे. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला इथं बोलत नाहीये किंवा विशिष्ट सरकारला बोलत नाहीये.
36च्या 36 राज्यांमध्ये सध्या प्रायव्हेटायझेशन चालू आहे, खाजगीकरण, आणि त्यामध्ये आपला हा विभाग सुद्धा भरडला जातोय. मग आता फंड रेज करते वेळी किंवा निधी उभा करायचा असतो तर खूप साऱ्या वेगवेगळ्या तुम्हाला सगळ्यांना एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, थिंक आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे बॉक्सच्या बाहेर जाऊन विचार करावा लागणार आहे. आज आपण सगळेजण निधी उभा करते वेळी काय करतो की पारंपरिक पद्धती वापरतो. तर काय, तर चला ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी किंवा ग्रंथालय संचालनालयाने आदेश दिले म्हणून गावातल्या शाळेतील मुलांना घेऊन आपण सभासद बनवलं, धडाधड सभासद बनवलं. त्या आमची मी म्हणतो एक दिंडी प्रकारे वारी निघते तशी वाचनालयामध्ये आणलं, व्हिजिट पण घडवली. पण पुढं काय आफ्टर दॅट, म्हणजे त्याच्यानंतर काय, काहीच नाही. मग मला असं वाटतं, एक सुचवावं असं वाटतं मान्यवर सगळ्यांना, की ह्या ज्या मुलांना आहेत, हायस्कूलचे असतील किंवा अगदी प्राथमिक शाळेतले असतील, तर ह्या प्रत्येक मुलाकडून जर तुम्ही 1 रुपया जरी निधी घेतला, जो आपण दरवर्षी ध्वज दिन म्हणून 5 डिसेंबरला मला वाटतं, बरोबर ना, 7 डिसेंबरला, थँक्यू सर, तर 7 डिसेंबरला आपण 5 रुपयाचा निधी उभा करतो. इव्हन प्राथमिक शाळेमधून अंध अपंग मुलांसाठी सुद्धा निधी उभा केला जातो. तसंच ग्रंथालयांसाठी का निधी उभा करू शकत नाही आपण? प्रत्येक गाव, आज मगाशी उल्लेख केला, सकाळी मी ऐकत होतो सरांनी की 6,000 लोकवस्तीचं गाव आहे, प्रत्येकाने 1 रुपया दिला की 6,000 रुपये तयार होतात. अवघड नाहीये, करावं लागणार. आणि ते विचारांच्या पलीकडे जाऊन त्या बॉक्सला ब्रेक करून तुम्हाला जावं लागणार. पारंपरिक विचारसरणीतून बाहेर येऊन लोकांच्या मध्ये आत्मीयता तयार केली पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे की ग्रंथपालांनी स्वतःचं इंस्टाग्राम चॅनल ओपन करावं व्हॉट्सअपच्या ऐवजी, कारण आज सगळेजण इंस्टाग्रामवरती 30 सेकंडच फक्त व्हिडिओ बघतात. व्हॉट्सअप पण आज लोक चॅटिंग करायला जात नाही. तर जे जे ग्रंथालयाची चांगली पुस्तकं आहेत ती पुस्तकं स्वतः वाचावी, त्यांना हायलाइट करा विशिष्ट पेजना, विशिष्ट लाईन्सला. त्याचे ओकेन स्कॅनर नावाच्या ऍप वरून तुम्ही स्कॅन करून स्वतःच्या चॅनलवरती अपलोड करा, गावातल्या ग्रुपवरती पोस्ट करा. लोकांमध्ये वाचनाची आवड करायची आहे आणि तरच लोक तुमच्यापर्यंत येणार आहेत, त्याच्याशिवाय येणार नाहीत. हे मी थोडंसं सीएसआरला बाजूला ठेवून का सांगतोय, जिल्ह्यातल्या 600, माझ्या माहिती 685 वाचनालयांना मी व्हिजिट केली होती. मी स्वतः पर्सनली सगळ्यांची वाचनालय बघितलेली. ज्यावेळी मी संगोपन मासिक सुरू करण्यासाठी इथं उपस्थित सगळ्यांनी, सगळेच ओळखीचे नाही आहेत माझ्या, मी तुम्हाला ओळखत नाही, पण सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केला होता, फ्री सर्क्युलेशन मध्ये मासिक सुद्धा पाठवलेलं आहे. मग ह्या निमित्ताने मी ग्रंथालय बघत होतो की काय आहेत आणि कशा अवस्थेत आहेत. तेव्हा तुमची ग्रंथालय कुठं आहे ती मी चांगलं सांगू शकतो. मला असं वाटतं की फंड रेज करावा जो आपल्या आपल्या स्तरावरती व्हावा. तर त्याच्यासाठी वाचनाची आवड लोकांनी तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तर लोक निधी देतील. दुसरं, परत मी सीएसआर वरती येतो, तर सीएसआरचा फंड हा डायरेक्ट वाचनालयांना मिळतो पण आणि नाही पण, अशा 2 गोष्टीमध्ये मी बोलेन. कारण का, तर सीएसआर हा फंड मुळात 2019च्या अमेंडमेंटनुसार काय झालं की त्या एनजीओ ज्या आहेत तर एनजीओच्या थ्रू तुमच्यापर्यंत येतो. जसं की या महिन्यात बघा आता IPL सुरू होतंय, IPL बघत असाल नसाल पण माहिती असेल, तर मुंबई इंडियन्स टीम जेव्हा खेळते तर तिच्या टी शर्ट वरती बघा F नावाचा सिम्बॉल दिसतो, तो जो रिलायन्स इंडस्ट्रीजचा, रिलायन्स फाउंडेशनचा सिम्बॉल आहे. तर रिलायन्स फाउंडेशन किती खर्च करतं? 2,000 कोटी सीएसआर मध्ये. ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की टाटांनी सुद्धा 1,500 करोड 1,500 करोड डोनेट केले होते. आपण म्हणालो की वा, टाटांनी तर खरंच दातृत्व दाखवलं, पण टाटांनी दातृत्व दाखवलं त्यात काही दुमत नाहीये, पण ते सीएसआर मुळेच दाखवलं होतं. कारण सीएसआर टाटांना सुद्धा कंपल्सरी आहे आणि त्यामध्ये त्यांनी हेल्थ मध्ये कोरोना काळात देशासाठी 1,500 करोड हे PM फंड मध्ये दिले होते त्यावेळी, म्हणजे पंतप्रधान जो निधी म्हणतो त्याच्यासाठी दिले होते. तर असा हा निधी येत असतो. आजच्या घडीला आपल्या भारतामध्ये आज 35,000 करोडचा सीएसआर फंड आहे. इतका मोठ्या प्रमाणात आहे तो. फक्त घेणारे पाहिजेत, देणारे हात खूप आहेत, फक्त आपण तिथपर्यंत
व्यवस्थितरित्या पोहोचत नाही हो, म्हणून आपण थोडंसं पाठीमागे आहोत. आता ह्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप सारी मेहनत घ्यावी लागणार आहे CSR साठी. माझ्या माहितीत मी जितपत बघतो ग्रंथालयाला, तर बरेच ग्रंथालयांचा उगमस्थान हे त्या प्रतिष्ठान किंवा कला क्रीडा संस्था अशामधून झालेला आहे. म्हणजे तुमच्या संस्था ह्या धर्मादाय संस्थेमध्ये पण रजिस्टर्ड आहेत. तर मला असं वाटतं की आता जर त्यांचं काम चालत नसेल तर त्या संस्था, त्या NGO, त्या फाउंडेशन जे काही असतील तर त्यांना तुम्ही रन करा, म्हणजे चालू स्थितीत आणा. गेल्या 3 वर्षापासून भागातले जे कोण CA असतात त्यांच्याकडून ऑडिट करून घ्या, म्हणजे तुमची संस्था प्रॉपर प्रोसेसमध्ये, जे शासनाच्या कागदोपत्री जी सक्रिय नव्हती अशा अर्थाने मी म्हणतो, तर ती निष्क्रिय होती, तर तिला आता सक्रिय करा. आणि त्यानंतर विशेष म्हणजे CSR फंडसाठी आता हो, तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रपोजल बनवले पाहिजे, म्हणजे प्रस्ताव बनवले पाहिजे. आणि प्रस्ताव बनवते वेळी असे बनवले पाहिजेत की ज्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी, मला असं वाटतं आज भलेही इंग्लिश लँग्वेज वरती आपली कमांड नसेल पण इंग्लिश लँग्वेज वरती कमांड ठेवावी, म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्हाला ते प्रस्ताव बनवता येतील.